संत सोपानदेव आणि दगड. संत ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधू संत सोपानदेव हे भक्ती आणि साधेपणाचे उत्तम उदाहरण होते. त्यांच्या मनात सतत विठोबा हा एकच परमेश्वर होता आणि त्यांचं दर्शन हे जीवनाचं अंतिम ध्येय होतं. एकदा संत सोपानदेव पंढरपूरला विठ्ठल दर्शनासाठी निघाले होते. त्यांना विठ्ठलाला भेटण्याची खूप तळमळ होती. पंढरपूरला जाताना वाटेत त्यांना एक मोठा दगड लागला, जो त्यांची वाट अडवत होता. अनेक प्रवासी त्या दगडाला शिवीगाळ करत होते, लाथा मारत होते, पण दगड काही हलायचं नाव घेत नव्हता. पण सोपानदेवांनी मात्र त्या दगडाकडे क्रोधाने नव्हे तर प्रेमाने आणि नम्रतेने पाहिलं आणि त्यांनी दोन्ही हात जोडले आणि मोठ्या श्रद्धेने म्हणाले, हे दगडा, मी माझ्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी निघालो आहे. तू अडथळा नको बनू, कृपा करून बाजूला हो. इतकं म्हणताच त्यांनी शांतपणे व प्रेमाने दगडाला हात लावला आणि आश्चर्य, तो दगड हळूच बाजूला सरकला. हे पाहून सर्वजण चकित झाले. लोक विचारू लागले, हे कसं घडलं? सोपानदेव म्हणाले, जिथे शिव्या लागतात तिथे प्रतिकार होतो, पण जिथे प्रेम, श्रद्धा आणि नम्रता असते तिथे अडथळेही झुकतात. या कथेतून आपणाला शिकवण मिळते की कोणतीही गोष्ट जोराने, रागाने किंवा शिवीगाळ करून होत नाही, पण प्रेमाने दगडालाही मृदू करता येते.